बुलेटिनच्या सुरुवातीलाच आनंदाची बातमी ती म्हणजे अडखळलेला रेंगाळलेला मान्सून आता पुढे सरकायला सुरुवात झाली आहे। मान्सून अलिबाग, पुणे, धाराशिव पर्यंत पोहोचलाय। येत्या 48 तासात तो मुंबईत येईल अशी अपेक्षा आहे। दापोलीतला मुक्काम तब्बल 14 दिवसांनी मान्सूनने हलवलाय आणि पुन्हा एकदा तो सक्रिय झालेला आहे। 24-25 जूनला चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि पुढच्या काही दिवसात राज्यभरात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवलेला आहे। जुन्नर परिसरातल्या कुमशेत परिसरात मोठा पाऊस झालेला आहे। परिसरात मुसळधार पाऊस सुरू असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार जोरदार पावसाची आणखीन शक्यता आहे। नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड शहरासह तालुक्यातल्या ग्रामीण भागात झालेल्या जोरदार पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झालं। तालुक्यातल्या भाटगाव इथल्या एका शाळेच्या आवारात पावसाचं पाणी शिरल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांना अडचणींचा सामना करावा लागला। शाळेच्या परिसरात पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे। संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते। शहरात तसंच गावागावांमध्ये रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची धावपळ उडाली आहे। दरम्यान चांदवड इथे आठवडा बाजाराला सुद्धा पावसाचा मोठा फटका बसला असून व्यापारी आणि ग्राहकांची मोठी गैरसोय झालेली आहे। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। आज आलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे, पण शेतकऱ्यांना पेरणीसाठी दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। आता तरी मान्सून सक्रिय होऊन जिल्ह्यात पाऊस बरसेल या आशेने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसलाय। गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र उकाड्याने त्रस्त झालेल्या गोंदिया जिल्ह्यात आज संध्याकाळी झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळालाय। अजूनही नागरिकांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। काही वेळ का होईना पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आणि अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांमध्ये सुद्धा सध्या आनंद व्यक्त होतोय। आमगाव तालुक्यात विविध भागात झालेल्या रिमझिम पावसाने नागरिकांनी पावसाचं आनंदाने स्वागत केलंय। उष्णतेच्या लाटेने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे। मुंबई गोवा महामार्गावरील कोंडामाळा इथे डोंगरावरून खाली महामार्गावर मोठा दगड कोसळला। पहिल्याच पावसात रुंदीकरणात कटाई करण्यात आलेल्या डोंगरावरनं हा दगड महामार्गावरती खाली आलाय। सुदैवाने कुठलाही अपघात झाला नाही। महामार्ग रुंदीकरणाच्या कामात अडथळा येणारे डोंगर अर्धवट स्थितीत कापल्यानं अशा घटना पावसात घडत असल्याची माहिती आहे। कटाई केलेल्या डोंगराला जाळी न बसवल्याने दरड थेट महामार्गावरती येते। बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली। मात्र पहिल्याच पावसात चंद्रपूर महापालिकेच्या पावसाळा पूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचं चित्र बघायला मिळतंय। शहरातील श्री टॉकीज चौक, SBI बँक परिसर, पटेल शाळा तसंच LTV शाळेजवळ आणि तुकुम परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय। नागरिकांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागलाय। अनेक ठिकाणी रस्ते जलमय झालेत, वाहतुकीवर सुद्धा परिणाम झालेला आहे। दुसरीकडे ग्रामीण भागात या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून पेरणीच्या कामांना वेग येण्याची आशा व्यक्त होतीये। अलिबाग, पुणे, त्याचबरोबर सोलापूर कंप्लीट कव्हर झालेला आहे। त्याचबरोबर धाराशिव आणि त्यानंतर तेलंगणाचा काही भाग, त्यानंतर छत्तीसगडचा काही भाग आणि ओडिशा नंतर बिहार इथपर्यंत तो पोहोचलेला आहे। येणाऱ्या 48 तासामध्ये तो मुंबईसह अजून काही भागामध्ये पोहोचण्याची शक्यता आहे। पुढच्या 3-4 दिवसाचं हवामान कसं असतं समोर आहे? येस, येणाऱ्या 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला तर कोकण, गोव्यासह इंटेरियर महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे आणि मान्सूनचे वारेसुद्धा तीव्र झालेले आहेत किंवा सक्रिय झालेले आहेत असं आपण म्हणू शकतो। त्यामुळं मान्सून पुढे अजून उत्तरेकडे पोहोचण्यासाठी किंवा सरकण्यासाठी अनुकूल वातावरण आहे असं आपण म्हणू शकतो।